नमस्कार, मी समृद्धी सावंत. आपलं महानगर आणि ओनली मानिनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, नवरात्रोत्सव सुरू आहे आणि आज देवीचा 9वा दिवस आहे. नवरात्रोत्सवाचा 9वा दिवस आहे आणि याच निमित्ताने आपण एका वेगळ्या आणि आकर्षित करणाऱ्या ठिकाणी आलेलो आहोत. मंडळी, तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सव महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हे माहीतच असेल. देवीची परंपरा, रूढी, संस्कृती काय आहे, इथे गरबा कसा खेळला जातो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. पण त्या महाराष्ट्रातल्या पण असंच एक वेगळं आकर्षण मी घेऊन आलेली आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथे असलेली प्रसिद्ध देवी म्हणजे बंगाली देवी. ही देवी म्हणजे एक वेगळं आकर्षण आहे. आनंद, उत्साह आणि एक ऊर्जेचं प्रतीक मानली जाणारी ही बंगाली देवी. तर याचं काय ह्या वर्षीचं आकर्षण आहे, काय देखावा आहे आणि काय तिकडची परंपरा आहे, ह्या सगळ्याचा एकंदरीत आढावा आपण घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण आज आलेलो आहोत दादर येथील शिवाजी पार्क मध्ये. चला तर मग या बंगाली देवीचा आपण जवळून अनुभव घेऊयात, दर्शन घेऊयात आणि यंदाचं काय आकर्षण आहे हे सुद्धा पाहूयात. काही महिन्यांपूर्वी अतिशय भारतावरती जी परिस्थिती आली होती, जी थरारक गोष्ट झाली ती म्हणजे पहलगाम हल्ला. आणि हा पहलगाम हल्ल्याबद्दलची इथे थीम केलेली आहे. इथे हा देखावा दाखवलेला आहे. वेगवेगळे क्षेपणास्त्र आहेत, भारत माता आहे आणि आपले भारताचे जे वॉरियर्स आहेत, सैन्य आहे, त्या सगळ्याचा देखावा इथे दाखवण्यात आलेला आहे ह्या बंगाली मातेच्या मंडपी. तुम्ही बघू शकता, भारताचे सैनिक आहेत, त्यांनी आपलं प्राण पणाला लावून जे काही लढा दिलेला आहे आपल्या भारतीयांसाठी, भारतीयांचं रक्षण करण्यासाठी, या सगळ्याचा देखावा आपल्याला इथे दिसतोय. संपूर्ण मंडपामध्ये भारताचे सैनिक, भारत माता आणि पहलगाम हल्ल्यामध्ये झालेली जी घटना आहे तेव्हा वापरण्यात येणारे क्षेपणास्त्र आहे, त्या क्षेपणास्त्राचा वापर केलेला आहे देखाव्यामध्ये. एकंदरीत सैन्यबळ आणि जे पण वेपन्स वापरण्यात आले होते त्याचा देखावा केलेला आहे. त्याचे कॅरिकेचर्स लावलेले आहेत, सैनिकांचे कॅरिकेचर्स लावलेले आहेत, ज्यांनी लढा दिला, ज्यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये आपलं प्राणपणाला लावलं. सगळ्यांच्या रक्षणासाठी, भारतीयांच्या संरक्षणासाठी अतिशय उत्तम संदेश देणारा हा देखावा आहे. दादर येथील शिवाजी पार्क मध्ये असलेल्या प्रसिद्ध बंगाली देवीची पूजा बघितली आपण. तिकडे पंडितांसोबत पुष्पांजली अर्पण केलेली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या परंपरेने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पण हा बंगाली देवीचा उत्सव तुमच्यासाठी वेगळा आणि माझ्यासाठी वेगळा आहे. यंदाची आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी पहलगाम हल्ल्याचा इथे देखावा केलेला आहे. ज्या सैनिकांनी भारतासाठी लढा दिला, भारताच्या संरक्षणासाठी लढा दिला, त्याचा इथे देखावा केलेला आहे. जे क्षेपणास्त्र वापरले त्याचे कॅरिकेचर दाखवून हा देखावा दिलेला आहे. आणि या सगळ्याचा आपण पाहतोय किती उत्तम असा हा साज, उत्तम असा हा देखावा आपण जवळून अनुभवला आहे. आणि इकडच्या बंगाली देवीची परंपरा आणि तिकडची पद्धत, पूजा कशी असते ह्याचा सुद्धा आपण अनुभव घेतलेला आहे. असेच नवनवीन आणि उत्तम असे अनुभव घेण्यासाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.